नमस्कार मित्रांनो, ऑन व्हील देश या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तुम्हाला जर हिमालयात राहायला, भटकायला, साधना करायला आवडत असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। पण व्हिडिओ सबस्क्राइब करायला विसरू नका। उत्तरांचलचे गढवाल आणि कुमाऊं हे दोन भाग होतात। त्यातल्या कुमाऊं मधल्या धारचुला येथून ओम पर्वत, छोटा कैलास मानस सरोवरला जाण्याचा रस्ता आहे। इथूनच दुकटू व दांतू गावाला जाण्यासाठी कार अथवा जीप भाड्याने मिळू शकतात। जर तुम्ही एकटे असाल तर स्थानिक लोकांबरोबर शेअर करून जाऊ शकता। दुकटू व दांतू गाव हे पंचाचुलीचा बेस कॅम्प आहे। इथे राहण्याच्या व जेवणाच्या सोयी आहेत। अतिशय निसर्ग संपन्न असा हा प्रदेश आहे। इथून एक मध्यम प्रतीचा ट्रेक पंचाचुली डोंगरापर्यंत तुम्हाला करता येतो। धारचुलाला जाण्यासाठी दिल्ली अथवा उत्तर प्रदेशमधल्या टनकपूरहून पिठोरागडला जाता येईल आणि तिथून तुम्हाला धारचुलाला जाता येईल। तेव्हा पाहूया पंचाचुली। इथे सगळे वरून पहाडच खाली आला होता। आता ह्यांनी आता ते रस्ता थोडा तयार केलेला आहे आणि मग आता इथे ये जा चालू आहे। हे जे सगळे बाजूचे दगड आहेत ना, हे सगळे मोठे मोठे दगड हे खाली टाकले दगड एवढे मोठे काही बाजूला केले। इथून आता सुरू झाला रस्ता। आता तवा घाटला चाललोय आम्ही। हे दुकटू विलेज आहे, म्हणजे दुकटू गाव आहे। आणि पंचाचुली जे आहे ना, ह्या रस्त्याने जर गेलं हाँ ये आगे जाके हाँ ह्या रस्त्याने आगे पुढे गेलं ना, वळलं की तिथे पंचाचुली दिसतं। आणि हे दांतू गाव आहे असे ते मला थांबवणार आहे तिथे। इथे पण होमस्टे आहे। इथे असे चाउमीन किंवा मॅगी असंच काय काय मिळतं। पूरी भाजी मिळते। अच्छा, अभी महाराष्ट्र का एक ग्रुप आया था। अच्छा, आज ही गया है, हमारे साथ रुका हुआ था। मस्त। अच्छा। हे पंचाचुली आहे। इथे जे 4 दिसतात ना, आणि पलीकडे हा जो थोडासा दिसतोय ना, तो 5वा। हे जे हे दिसतंय ना बर्फाचं, हा अच्छा ठीक आहे। पाणी आलंय। हे दांतू गाव आहे। मी इथे राहिलंय। मी थोडं बाजूला आले। अंघोळीचं पाणी दिलंय त्यांनी मला। अच्छा ठीक आहे। अच्छा ठीक आहे। हाँ गरम आहे ना? हाँ हे माझे कपडे आणि मी इथे थांबलेत। आज मैं ऊपर सोऊंगे, ऊपर वाले में। ठीक आहे। हे ही माझी सध्याची रूम आहे। आता आम्ही पंचाचुली बेस कॅम्पला च्या जवळ आहे। म्हणजे थोडंसं चाललं की बुगियाल लागेल। बुगियाल म्हणजे गवताचा पठार। हे जसा खाली इकडे वर हे आहे ना, तसं नाही। बुगियाल घने जंगल के अंदर। हाँ, ये घने जंगल से होके बुगियाल में तो बेस कॅम्प आहे पंचाचुलीचा। आता इथून दिसतं पण लांब आहे। 5 मिनिट इथून 5 मिनिट चालत की होईल। चलिए। हमारे मैम जा रहे हैं ट्रैक में। कल आए थे। बीस सेकंड
झिरो पॉइंट आहे ना हे इथे, हे झिरो पॉइंट आहे. बेस कॅम्प आम्ही पार केला. तर इथून जे पंचाचुली म्हणजे 5 पांडव आहेत ते 1 2 3 4 आणि 5. ढग आले ना की दिसत नाही, त्याच्यामुळे पटपट काढावं लागतं. बर्फ आणि पाणी. -360 डिग्री. 11 वाजून गेले असतील आता सकाळचे. इथून झिरो पॉइंट अजून 1 किलोमीटर आहे. हे बुगी आले. मी इथेच थांबणार आहे, इथे पूजा वगैरे करेन. पुढे काही नाहीये म्हणतात ते जास्त. हा जो हे झालं ना की पुन्हा खाली उतरायचं आहे. हे त्यांचा चुल्हा आहे आणि ह्या बनवतात. त्यांचं नाव दीप्ती आहे आणि हे त्यांचे मिस्टर आहेत. आणि हे ह्यांचे वडील आहेत, म्हणजे त्यांचे सासरे. आणि इथे मी जेवण केलं. आपका खाना हो गया? नहीं खाया. अच्छा, हाँ ठीक आहे. इथेच मी यांच्याबरोबर जेवण केलं. कालपर्यंत 106 लोक होते, त्यामुळे दुसरीकडे जेवण बनवतात. आज मी एकटीच आहे, त्याच्यामुळे मग त्यांनी इथेच जेवण बनवलं. पंचाशुली हे 1 2 3 4 आणि हा जो थोडासा इकडे दिसतोय ना, तो पुढे गेल्यावर दिसतो बेस कॅम्पला. तो एक 5वा उजवीकडे एकदम छोटासा उजव्या बाजूला छोटासा दिसतो. हा जो आहे ना, ह्या तो 1 2 3 4 आणि तो 5. हे पंचाचुली. 5:20 झाली आहेत सकाळची. या बाजूला एक हे आहे खेड, दुकटू आणि दांतू.